आणि कोणी करू शकते. आणि तांदूळ एक बसवले, घट्ट बसवलेले, आणि त्याच्यामुळे यातली जी हवा होती ती बाहेर निघाली. म्हणून हे काय झालेलं आहे, पकड बसलेलं आहे. काही भूत वगैरे अशाने पकडलं जाते का? किती वेळेस केलं ते करू शकतो. होत आहे ना. तर संध्याकाळी भविष्यवाणी सांगितलं ते बरोबर होतं. तर छत्रपती शाहू महाराजांचा दरबार चाललेला असते आणि ज्योतिष्य आलेला असते. आणि तो काय म्हणते का मी ज्योतिष्य आलो आहे, मी भविष्य सांगतो. तेव्हा छत्रपती काय सांगते, अगोदर याला तुरुंगात जातात आणि तशा प्रकारचं त्याला तुरुंगात बंद केल्या जाते. दुसऱ्या दिवशी तुरुंगातून बाहेर काढायला सांगतात, त्याला आंघोळीला पाणी द्यायला सांगतात आणि पोटभर जेवण. पोटभर जेवण दिल्यानंतर पुन्हा त्या दरबारात उभं करतात आणि उभं केल्यानंतर त्याला म्हणतात सोडून दे. तेव्हा तो ज्योतिषी विचारते का मला काही कारण नसताना तुरुंगामध्ये टाकलाय आणि आज आंघोळ वगैरे करून मला जेवू घातलं आणि आज काय करतात मी मला सोडून देत आहे, तर असं का महाराज असं का केलं? तेव्हा ते महाराज त्या ज्योतिषवाल्याला म्हणतात तर तुला तुझं भविष्य माहिती नव्हतं, तुला हे माहिती बसायला पाहिजे होतं का मला आज तुरुंगात टाकणार आहे. तुझंच तुला भविष्य माहित नाही तर तू दुसऱ्याचं भविष्य सांगू शकते का? नाही. तर अशा प्रकारे भविष्य सांगणे सुद्धा अंधश्रद्धा आहे. आमचा विषय संपत आला सर. लावून या राख डोळे झाकून या करती बाप, दावून या वैराग्याची कला, भोगी विषयाचा सोहळा, तुका मने सांगू किती जडो तयाची संगती. अशा साधू संतांपासून आपण काय केलं पाहिजे, दूर राहिलं पाहिजे. एवढं सांगले आणि या ठिकाणी थांबतो. भगवान गौतम बुद्ध, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी आपल्याला संविधानातून मूलभूत हक्क प्राप्त करून दिला असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी आपल्याला शिक्षणाचा अधिकार दिला असे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, माता भीमाई, माता रमाई यांच्या त्यागाला मी प्रथम वंदन करते. तसेच महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या 45व्या त्यागाला आणि कार्याला त्यांना पण वंदन करते. तसेच 10 दिवसीय शिबिर, बौद्ध उपासक उपासिका शिबिर यांच्या केंद्र शिक्षिका ज्यांनी आम्हाला योग्य प्रकारे मार्गदर्शन केले ते आमच्या केंद्र शिक्षिका प्रमुख मार्गदर्शिका आयुनी सुमित्राताई सरवटकर यांना सुद्धा मी जय भीम करते. तसेच भारतीय बौद्ध महासभा अमरावती जिल्ह्याचे अध्यक्ष सरचिटणीस खिडके सर यांना सुद्धा मी जय भीम करते. आणि तसेच प्रकाश बोरकर सर यांना सुद्धा मी जय भीम करते. आणि भारतीय बौद्ध महासभा यांचे कार्याधिकारी यांना सुद्धा मी जय भीम करते. तसेच व्यवस्थापक शिलाताई देशभतात यांना सुद्धा मी जय भीम करते. बागडेताई, रहाटेताई यांना सुद्धा मी जय भीम करते. आणि समित विहारातील जमलेली उपासक उपासिका यांना सुद्धा माझा जय भीम. तसंच अध्यक्षपद चांगलं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करते. आपल्याला 10 दिवसीय रहाटेताई यांना सुद्धा मी आपले स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करते. अमरावती यांचं स्वागत उद्धवराव मेश्राम करतील अशी मी त्यांना विनंती करते. आपल्याला मार्गदर्शन देणाऱ्या, आपल्याला धम्माचा अतिशय मोठा सारांश सांगणाऱ्या आपल्या केंद्र शिक्षिका सरवटकर मॅडम यांचं स्वागत. इकडे पहा खांडेकर करतील अशी मी त्यांना विनंती करते. जय भीम. भटकरताई करतील अशी मी त्यांना विनंती करते.
महिला शिबिर यासाठी आपल्या मॅडमनी आपल्याला 10 दिवस आपल्याला मार्गदर्शन केले. त्याबद्दल सर्वांनी आपल्याला 2 शब्द काही नसते कसे पण तिथे व्यक्त करा. आणि मी प्रत्येकाचं नाव घेतो किंवा हे मुटन ते मुटन असं म्हणायचं नाही. 2 शब्द यायला समारोह आला हे म्हणताना किंवा मी बोलताना आपल्या भावना कशा होतात. 10 दिवस त्या आपल्या सोबत राहिल्या. आपल्या घरी पाहुणा म्हणून नाही तर आपला एक व्यक्ती आपला जीवलग आपण त्यांच्यावर मैत्री केली, त्यांनी आपल्यावर मैत्री केली. मैत्रीचं नातं माहित आहे. मैत्रीचं नातं हे रक्ताच्या नातापेक्षा अफाट आहे. आणि आपल्याला धम्मा सांगितलंय मैत्री ही कशी आहे, खूप मोठी. म्हणजे मैत्रीचं नातं खूप मोठं, म्हणजे सांगू शकत नाही एवढं मोठं आहे. तरी त्याच्याबद्दल 2 शब्द त्या मॅडम बद्दल आपण बोलू शकतो ना. तरी सर्वांनी, मी असं नाही वयाचं भान राखून ज्यांना बोलता येत नाही त्यांचे मी नावं घेणार नाही, पण ज्यांना बोलता येते त्यांनी 2 मिनिटं व्यक्त करायचे आपले मन. तेव्हाच मला आणि सर्वांना म्हणजे काहीतरी आपण शिबिर ऐकलं किंवा काहीतरी आपण ग्रहण केलं. ऐकण्यात आणि ग्रहण करण्यात खूप मोठा फरक आहे. तर मी नावाला सुरुवात करते आणि नंतर झाल्यानंतर असं नाही तू काय तिथं माझं नाव बोलली मी असं ऐकणार नाही. मी मॅडम जवळ स्नेहलताई गोंडाने हे 2 शब्द सांगतील अशी मी त्यांना विनंती करते. विश्वास देश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता भीमाई आणि माता जिजाई यांना माझा त्रिवार, मी यांना सर्वप्रथम त्रिवार वंदन करते आणि उपस्थित सर्वांना माझा मानाचा जय. 9 दिवसापासून आपल्या विहारात आपल्या मार्गदर्शिका सुमित्राताई सरवटकर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत आणि त्यांनी आपल्याला बरंच काही सांगितलं आहे. आपल्याला त्यांनी आर्य अष्टांगिक मार्ग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी, भगवान गौतम बुद्ध यांच्याविषयी, माता रमाईविषयी असं बरंच काही यांनी आपल्याला असे 17 विषय सांगितलेले आहेत. आणि आज तर त्यांनी एकदम चमत्कार करून दाखवलेला आहे. आपल्याला जर बाबा लोकांनी आपल्याला दाखवला हा चमत्कार, आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि आपल्याला असं वाटतं की त्यांनी चमत्कार केला. आज आपल्याला मॅडमनी सांगितलं की चमत्कार वगैरे काही नसतो, सगळं विज्ञान आहे, हे सगळं विज्ञान आहे. आणि मॅडमनी तसं करून दाखवलं आपल्याला. आणि मॅडमनी सांगितलं की माझं एक आहे की मी होळी खेळते. त्या दिवशी मॅडमनी सांगितलं, मी हसत होती आणि माझ्या मैत्रिणी पण म्हणत होत्या की मी खेळते, हो मी खेळते, पण यानंतर मी नाही खेळणार. आणि मॅडमनी आपल्याला सांगितलं की मला कापड बदलवून टाका. दुसऱ्या दिवशी आम्ही हे बदलवलं आणि माझ्या घरी आहे, मी घरचा पण बदलवणार नाही. आणि मॅडमने आणखी काही बरंच सांगितलं आहे, त्यापैकी आता तुम्ही काही सांगा. एवढं बोलून मी सुनीताताई भटकर हे आपले 2 शब्द सांगतील अशी मी त्यांना विनंती करते. विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, माता भीमाई, माता रमाई यांना मी त्रिवार वंदन करते. आज आपल्या प्रमुख मार्गदर्शिका हे आपल्याला 10 दिवसीय शिबिर सांगत आहे. आज आपला सांगता समारोह आहे आणि त्यामधला आज 9वा दिवस आहे. मॅमने खूप छान मार्गदर्शन केलं आणि आम्ही खूप काही बदल केला आणि खूप काही सांगितलं. एवढं सांगून माझे 2 शब्द संपवले. सर्वात प्रथम सगळ्यांना जय भीम. महाकारुणिक वंदन करते. तसेच माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले त्यांना वंदन करते. भारतीय बौद्ध महासभेचे कार्य पदाधिकारी आणि तशाच आपल्या मार्गदर्शिका सरवटकर मॅडम यांना जय भीम करते. शिकवलेला आहे त्याबद्दल आपण सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने ग्रहण केले, चांगले शिस्तीत वागले माझ्या म्हणण्यानुसार. त्याच्याबद्दल मी खूप आनंदी आहे, खूप मला आनंद झालेला आहे. आणि मी जसे सांगितले तसेच सगळ्यांनी वागले, मी माझे पालन केले, माझ्या इच्छा पूर्ण केल्या असे मी म्हणते. सगळ्यांना जय भीम करते. इथे म्हणू शकतो ना आपण ताई तुमचा नंबर. बाबासाहेब आंबेडकर,
खूप मार्गदर्शन केलेलं आहे. सर्वांना ते हे आपल्याला 2 शब्द सांगतील अशी मी त्यांना विनंती करते. शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत मला सर्वांना मैत्रीपूर्व जय. आज आपल्या शहराचा 9वा दिवस. मॅडम त्यांनी आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. तर मला तर सगळ्यात जास्त अंधश्रद्धेबद्दलच खूप आवडलेलं आहे. आणि त्यांनी जे करून दाखवलं ते आम्हाला माहीत होतं, पण तरीही आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करून बुवा लोकांकडे लक्ष देतो. तर ते करू नये असं मला वाटते. आणि मॅडमनी खूप छान सांगितलं त्याच्याबद्दल. इकडे कॅमेराकडे बघा. त्यानंतर वर्षाताई नेवारे हे आपल्याला 2 शब्द सांगतील अशी मी त्यांना विनंती करते. सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वांना तसेच आपल्या त्याबद्दल त्यांचे आभार मानते. एवढं आज आहे सांगता समारोह. आपल्याला मॅडमनी जे 10 दिवस सांगितलेले आहेत तर त्यातला पहिला दिवस म्हणजे भगवान गौतम बुद्धाच्या जन्मापासून तर त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सांगितलेलं आहे. दुसरा दिवस सांगितला आहे त्यांनी बाबासाहेबाबद्दल, अष्टाधिक मार्ग, 10 पारामिता आणि आपले कोणते शैक्षणिक स्थळे आहेत किंवा कोणते आपले म्हणजे चांगल्या ठिकाणचे कोणते विहार वगैरे आहेत त्याच्याबद्दल माहिती सांगितली आहे. प्रत्येक विषय हा त्यांनी करून आणि व्यवस्थितरित्या आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी आपल्याला जे काही अष्टाधिक मार्ग किंवा 10 पारामिता सांगितले आहेत तर त्या 10 पारामिताचा किंवा अष्टाधिक मार्गाचा एवढं तर आपण अनुकरण करू शकत नाही, पण त्यातलं थोडंफार जरी आपण अनुकरण केलं किंवा त्यानुसार जरी आपण वागलो तरी आपल्या जीवनाचं सार्थक झालं असं मी समजते. आणि मॅडमनी आपले जे काही पुष्प गुंफलेले आहेत 10 दिवसाचे ते खूप व्यवस्थितरित्या गुंफलेले आहेत, खूप व्यवस्थितरित्या त्यांनी सांगितलेलं आहे. बाकी सर्व जय सगळे मान्यवर उपस्थित सगळे जाऊ नये उठून गेल्या 100 रुपये दंड. भगवान गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आणि माता रमाई, भीमाई, रमाई आणि सावित्रीबाई महामानवांना वंदन करते सर्वप्रथम. तसेच त्या माझ्यावर सर्व अधिकारी, पदाधिकारी आणि सर्व उपस्थित माझे उपासक उपासिका आणि माझे बंधू आणि भगिनींनो यांना मी सर्वांना मानाचा जय भीम करते. सर्वांना जय भीम. जय भीम. आणि तसेच आमच्या मॅडम ह्या 10 दिवसासाठी आपल्या ह्या बडनेरा शहरात उपस्थित झालेल्या आहेत. तरी त्यांचं मी सर्वप्रथम म्हणजे खूप त्यांचे आभार मानते. आणि त्यानंतर असे सगळे विषय म्हणजे पण जेव्हा रमाईचा त्यांनी विषय घेतला एवढा गंभीरतेने त्यांनी सांगितलेला आहे. आणि सर्व मला असं वाटते की आपण त्या रमाईचं तर काही म्हणजे आपण त्यांची बरोबरी करू शकत नाही, तरी पण मला असं वाटते की ह्या मॅडमनी सांगितलं थोडक्यात तरी आपण त्यांचा आदर्श घेऊन आपण सोनदान करू शकत नाही किंवा कोण्या समजा आपण ते म्हणजे त्याबद्दल मला खूप म्हणजे त्यांनी त्या दिवशीचा गंभीरला तर आपण नक्कीच पुढे जाण्याचा प्रयत्न करू. बस एवढेच. त्याग खूप होता, त्यागमूर्ती रमाई. खरोखर रमाईने जेवढा त्याग केला ते आपल्यापैकी मी नाही आणि कोणीही करू शकत नाही. कारण त्या माय माऊलीची त्या त्यागमूर्तीचा एवढा त्याग होता की आपल्याला सांगताना आपल्या डोळ्याला अश्रू अनावरत नाही आणि आपलं मन भरून ते खरोखर काळवंटे. खूप छान तुम्ही विषय मांडला आणि ह्या विषयाला सुरुवात आमच्या सरवटकर मॅडमनी इतकी छान त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले की खूप छान. काकूला एवढं शिक्षण नसून त्यांच्या मनात बसलं. खरोखर काळवंटे काकूनी जो विषय सर्वांना जय भीम. मॅडमला पण जय भीम. मॅडमनी खूप चांगल्या रीतीनं 10 दिवसात आपल्याला सगळे समजावून सांगितलं. आपण सगळ्यांनी थोडं तरी त्याच्यातून
आपण आत्मसात करू एवढीच बोलते. सर्वांना जय भीम. आणि आपल्या आदरणीय मॅडम कोण? सरवटकर मॅडम, भारतीय बौद्ध महासभा. बोरकर सरांनी सांगितलं मला सकाळी की 2 मिनिटं सर्वांना आपले मन व्यक्त करू द्या. सर्वांना महाकारुणी गौतम बुद्ध तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करते. तिथं बसलेल्या सर्वंत मॅडम यांना पण वंदन. जय जय. सर्वांना जय जय. मॅडमना आपल्याला 10 दिवस सांगितले, 9 दिवस सांगितल्याप्रमाणे एवढं चांगलं समजून सांगितलं आपल्याला की आपल्या डोक्यात खूप असं बसण्यासारखं वाटते. मला खूपच छान सांगितलं. एवढं बोलून माझे 2 शब्द. तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करते. जय भीम. मॅडमने 9 दिवसात इतके काही सांगितलेले आहे की आपल्याला सर्व समजण्यात आलेले आहे. म्हणून सर्वांनी सगळे समजून घ्यावे. अतिथी देवो भव हे सर्वांनाच माहीत आहे. आणि जे सर्व जुने सांगून गेलेले आहे, मरावे पर कीर्ती उडावी, हे सर्व लक्षात ठेवावे. एवढे बोलून माझे 2 शब्द संपविले. जय हिंद. जय भारत. सरवटकर मॅडम यांना जय भीम. मला काही जास्त बोलता येत नाही. मी नवीन आलेली आहे इथे. आणि जे 9 दिवसाचं शिबिर झालेलं आहे ते म्हणजे नुसतं ऐकलं, घरी गेलं ते झालं असं काही झालं नाही पाहिजे. ते आम्ही सर्वांनी आचरणात आणलं पाहिजे असं मला वाटते. जय हिंद. मीराताई आंबेडकर, राष्ट्रीय सोसायटी ऑफ इंडिया. 4 मे 1955 रोजी डॉक्टर आणि त्यांनी केलेल्या कार्याविषयी माहिती दिली. नाही पण मला त्याच्यातला हळदीचा विषय खूप आवडला त्यांचा. कारण की ते हळद न लावू हे असं त्यांनी सांगितलं. तर मला असं वाटतं की खरंच न लावायला पाहिजे हळद. आणि खूप म्हणजे मला असं छान वाटलं. आणि याच्यानंतर ताई जर कोणतेही कार्यक्रम झाले लग्नाचे असे की काही मी त्याचा हळद लावणार नाही. जय भीम. आणि सगळ्यांना जय भीम. मला काही बोलता येत नाही. मी सगळ्यांना मला जय भीम. आणि मला तर काही बोलता येत मॅडम 10 दिवस जे सांगितलं ते म्हणजे आपले कोणते त्योहार आहे, कोणते आपण मनवले पाहिजे. 14 एप्रिल कशा पद्धतीनं मनवले पाहिजे आणि चांगले शांतपणाने मनवली पाहिजे. आम्ही चांगले त्योहार केले पाहिजे आपले. ठीक आहे. तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मला सरवटकर ताईच्याबद्दल 2 शब्द बोलायचे आहे. आणि 10 दिवस तर नाही की पहिले 2 दिवस आली नाही. आणि मी अकोल्याला गेली. आणि हे सगळं मॅडमनी मला जे म्हणजे सांगितले ते मी माझ्या हृदयामध्ये घेतलं. आणि तसंच मी वागणार. आणि दिवाळीला काही दिवे वगैरे हे मी कधी करणार नाही. आणि एवढे 2 शब्द बोलून सर्वांना जय भीम. अरे राहू द्या ना. 2-3 दिवस झाले मॅडम येत आहे का? मी आउट ऑफ स्टेशन तिथे आली नाही. लग्नाला गेली होती पण तिथं माझ्या ताईकडे चुकीने हिरव्या बांगड्या भरता आले नाही. पण मी आता तिला सांगेन का चांगलं झालं बा आपण केलं नाही होतं. आता जो आपने अंधश्रद्धा और वो रूढ़िवादी विचारों के बारे में पता है तो हम उसका सामने सभी को यानी बताएंगे. ये सब मराठी बोलता येत नहीं, कोशिश करेंगे अपने से सुधरने की कोशिश करेंगे. धन्यवाद. सगळ्यांना आपल्याला गौतम बुद्ध यांच्या जन्मापासून पर्यंत माहिती दिली. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना
त्रिवार अभिवादन करते. महिलांकरिता, खासकर महिलांकरिता 10 दिवसीय शिबिर ठेवले होते. त्या 10 दिवसीय शिबिरामध्ये आपल्याला लाभलेल्या सुमित्राताई सरवटकर या मॅडम यांनी आपल्या आचरणात याव्या, आपल्याला ऐकण्यात यावं, आपल्यात बदल घडावा, अशा बऱ्याचशा काही गोष्टी सांगितल्या. तर मी 10 दिवसाचं पूर्ण असं किंचित थोडं थोडं सांगते. पहिल्या दिवशी तर आपला झाला परिचय. उभं होऊन नाव सांगणं यात घाबरल्या, पण दुसऱ्या दिवशीपासून काहीतरी त्यांच्यात बदल घडून आला. दुसऱ्या दिवशी तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म. तर माझ्यात जो बदल होईल तर भगवान बुद्धांनी सांगितलेलं पंचशील यातली एक तरी शील मी नक्कीच पाळीन. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवनचरित्र सांगितलं. तर बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञापैकी म्हणजे ज्या मला जितक्या सांभाळता येईल किंवा जितक्या मला समजेल त्याप्रमाणे मी वागण्याचा प्रयत्न करेन. तसेच रमाबाई चंदनासारख्या बाबासाहेबांसाठी झिजत राहिल्या. आपण तर तेवढं तर नाही झिजणार, पण थोडंफार काहीतरी आपल्या समाजासाठी थोडं तरी दान किंवा अडल्या गडल्याची मदत ही नक्कीच करेल. त्यानंतर आपल्या पूजास्थानात मूर्ती पूजन कसे असावे. आता माझ्याकडे तर आम्ही म्हणजे जुनं होतं ते चालत राहिलं होतं, पण मी जशी इथे भाड्याने राहते तर माझ्याकडे बुद्धांची मूर्ती, त्यांचं प्रतिष्ठान असं मी व्यवस्थित करते. आणि माझी आजी, माझी आप्पाजी म्हणजे माझे जे तेव्हा पाळतेच. त्यानंतर बौद्ध धर्मातील आदर्श स्त्री कशी असावी हे सुद्धा मॅडमने सांगितले. तर तेवढं आदर्श तर आता आम्ही कामावर जातो. त्यानंतर आर्य अष्टांगिक मार्ग. आता अष्टशील आहे का, म्हणजे तो अष्टशील तर ते आमच्याच्यानी करणं होणार नाही, पण तरी प्रयत्न करू. प्रचार आणि प्रसार हा पण आम्ही समोर नेण्याचा प्रयत्न करू. माझ्या मैत्रिणी, माझ्या समोर म्हणजे मी ज्या गावात माझे रिश्तेदार का म्हणून आपण त्याला नातेवाईक, त्यांना पण सांगण्याचा प्रयत्न करेल. आणि आजचा जो विषय होता बुवाबाजी अंधश्रद्धा, त्यात गाडगे महाराजांनी म्हटलं होतं, पृथ्वी पैदा झाली तेव्हापासून मी देव पाहिला नाही, देव कोणाला भेटला नाही, देव पाहाची वस्तू नाही. आणि सत्यनारायण ही फक्त बुवाबाजी म्हणजे भटजींची रोजगार हमी योजना आहे, हे तेव्हा गाडगे महाराजांनी सांगितलं होतं. मग आता आपण त्याला बळी पडणार नाही, मी तर नाहीच केलं. कचरा में बिठाया खतरा, तीरथ बनाया पाणी, दुनिया भरी दिवानी, सब पैसे की दुधानी, असं संत कबीरांनी म्हटलं. म्हणून जत्रेत गेल्यावर फक्त आपले पैसे जातात. मी जत्रेत जाते नाही असं नाही, म्हणजे एक मजाक राहणार. तिथं कसं असते, नदी, वातावरण, ते गर्दी, आणि काही आता लेकरांच्या याच्यासाठी म्हणून ते पुंग्या पांग्या घ्यायला आम्ही जातो, बाकी काही नाही. आणि गावी जाताना आम्हाला बेल्टेक लागतच रस्त्यात, आम्ही तिथे पण जातो. लहान होतो तेव्हा जायचो. तर नक्कीच काही ना काही बदल आमच्यात घडेल अशी आम्ही इथे मॅडमना आश्वासन देतो. आणि त्यांना नाही खरंच खूप चांगल्या प्रकारे सांगितलं. बऱ्याचशा महिला आहे अशा समोर येऊन बोलायला. माझी पण आधी पहिल्या दिवशी दांगरली होती पण तुम्ही खूपच छान दिसत आहे, तुमच्या भाषा पण खूप छान आहेत, म्हणून मी पण बोलायचा प्रयत्न केला. आभार आहे की मला 2 मिनिटं तुम्ही ऐकून घेतलं. आणि मॅडमचे पण आभार आहे की त्यांनी खूप अनमोल असं
बाबासाहेबांना आपल्या समोर जसंच्या तसं ठेवलं, भगवान बुद्धांना जसंच्या तसं ठेवलं, माता रमाईला जसंच्या तसं ठेवलं. म्हणून एकदा जोरात म्हणा, जय भीम. जय भीम. दल म्हणजे शिस्तप्रिय असं दल बाबासाहेबांनी तेव्हा स्थापन केलं होतं. आता ते किंचित लुप्त पावलं होतं, आता थोडं वर येत आहे. तर सर्वांना माझी विनंती आहे, कळकळीची विनंती आहे की आपण जेव्हा 14 एप्रिलच्या रॅलीमध्ये जातो, आपल्यापासून सुरुवात करायची, 3-4 रांगा लावायच्या. मी लहान असतानापासून 14 एप्रिल बघते पुलगावला, तर ती 3च्या लाईनमध्ये तुम्हाला नाचायचं आहे तेवढ्या पुन्हा गोळका करा, नाचा, पुन्हा 3च्या रांगेमध्ये. म्हणजे जसे तुम्ही आता जथ्थाच्या जथ्था दिसता, एका अशा गोळक्यात दिसतात, ती जर रांग लावली तर आपल्या घरापासून तर बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत माणूस संपणार नाही अशी रांग होईल. तुम्ही हे ठरवा. मलाही हेच म्हणायचं आहे. दरवेळी मी जाते, खरं जाऊ देत नाही. मागच्या वर्षीची पहिली माझ्या मैत्रिणी म्हणतात मला, ज्या माझ्या दिल्लीतल्या मैत्रिणी येतात त्या म्हणून सांगते, आपण समता सैनिक दलाच्या सैनिक आहोत, आपली पण रॅली निघते. म्हणून अध्यक्षांनी सगळीकडे मीटिंग घेऊन मला तरी असं वाटते प्रत्येकाने असं ठरवलं पाहिजे, आपण जर 3च्या रांगेत गेलो, बाकीचे 3च्या रांगेत येतात. बरोबर मॅडम? आपल्यापासून आपण सुरुवात करायची. बस मला समता सैनिक दलाला हेच सांगायचं यावर्षी सुरुवात करू. त्याबद्दल धन्यवाद. त्यानंतर माझ्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन. इथे बसलेले सगळे माझ्या भगिनी, माझ्या आई भगिनी आणि मान्यवर सर्वांना माझा मानाचा साईंना मॅडम मानाचा आणि मी आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा जय. सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांना आपण 9 दिवस जे शिकलो, बाईंनी शिकवलं, त्याच्याबद्दल मी बाईंना एवढं बोलून मी माझे आमच्या म्हणजे आदरणीय हे वयस्कर जो व्यक्तिगत इथे येऊन 2 शब्द व्यक्त करत आहे, खरोखर त्यांना कधी माईक हातात घेतला नाही आणि खरोखर जय भीम आणि बुद्धाला त्यांनी वंदन करून माईक मध्ये खरोखर खूप त्यांचे आभार. धन्यवाद, सर्वांचा धन्यवाद. त्यानंतर बोलायचं पहिले बोलले नाही, पण आज 15 वर्ष झाले बडनेरा शहरात. पण 15 वर्षामध्ये आम्ही कधीच दिवाळी केलेली नाही आहे आणि अदर कोणत्याच याचा आम्ही म्हणजे लवलेशी नाही. आमच्या घरात म्हणजे कोणतीच वस्तू तुम्हाला दिसणार नाही आहे. आणि माझ्या मुलीच्या लग्नात हिरव्या बांगड्या ज्या भरल्या जातात, तर त्या मी हिरव्या बांगड्या भरल्या नाही, पांढऱ्या बांगड्या भरल्या. मी माझी सुरुवात दोन्ही मुलीच्या लग्नाची दिसून गेली आणि एवढं बोलून माझ्या किंवा हळदीचा कार्यक्रम सुद्धा केला नाही. तेव्हा तर त्यांना म्हणजे असं सांगितलं असेल कोणी, असं नाही म्हणत मी की भारतीय बौद्ध महासभेकडूनच त्यांना माहिती पडलं. तर त्यानंतर मग मी त्यांना विनंती करते. भारतीय बौद्ध महासभा त्यांनी केलं बाबा, एवढं चांगल्या बौद्ध काय पाहिजे मग अनुभव सांगायला. शांतता राखा, शांतता राखा. सर्वांना मला काही एवढं बोलता येत नाही. तुम्ही छान देखील घेतला ताई, मस्त. त्यानंतर लांडगे ताई हे आपल्याला 2 शब्द सांगतील अशी मी त्यांना विनंती करते. शिकवतात मोठा सर्वांना जय. सरांचं नाव घेतलं तुम्ही जयभीम करून केल्या. सर एवढे मोठे भाषण देतात तिकडे, तुम्ही थोडं देत नाही का? हा. त्यानंतर सविताताई बनसोड हे आपल्याला 2 शब्द सांगतील. बाबासाहेब आंबेडकर त्यांना म्हटलं बघून. पहिले तर मी 9 दिवस काही आलेली नाही आहे, पण मॅडमचं जो मार्गदर्शन 2 दिवस मी ग्रहण केलेलं आहे आणि त्या 2 दिवसात मला बरंच काही समजलं आहे. मी दुसऱ्यांना काहीतरी सांगू शकते आणि स्वतःही आत्मसात करू शकते. कारण की मॅडमने ज्या
यांनी सांगितलं, समजून सांगितलं, ते लक्षात येण्यासारखं सांगितलं की बुवाबाजीचा आजचा जो प्रयोग होता तो अतिशय छान आणि खूप मस्त सांगितलं त्यांनी की ते लक्षात येण्यासारख्या गोष्टी होत्या. आपण ते दुर्लक्ष करतो की खरोखर बुवाबाजी कसे करतात, आपल्यासोबत काय करतात. आणि मॅडमनी अतिशय सुंदर त्या शब्दात आणि प्रयोग करून दाखवले. आणि आपल्या रमाबाई होळकर आहे त्यांचे जे सांगितले त्यांनी संसाराचे कसे गाडे ओढले आणि शेवटपर्यंत कसं आपण बाबासाहेबांना साथ दिली, त्याच्यासाठी आम्ही सुद्धाही आमच्या वतीनं असंच काहीतरी थोडंसं करू. म्हणजे जे त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनाखाली आम्ही पण शिकण्याचा प्रयत्न करू. आणि मॅडम सर्वांना देते.